नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी संदर्भात एक शासन निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये आता फक्त हेच शेतकरी पात्र होणार आहेत। याबाबतची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा, या ठिकाणी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग तारीख 11 एप्रिल 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पहा, फार्मर आय डी आता इथून पुढे कंपल्सरी करण्यात आलेला आहे। तर यामध्ये स्पष्ट माहिती काय दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या। तर पहा, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवाचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने उपरोक्त वाचा येथील क्रमांक 1 येथील निर्देशित शानीला अनुसरून राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्याच्या शेतातील हंगामी पिकाचा माहिती संच, क्रॉप्स ऑन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भित जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्यांच्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी देण्यात येत आहे। तर पहा, यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे। तुम्हाला आता फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात येणार आहे। तर पुढे पहा, वाचा क्रमांक 2 येथील शासनपत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्याची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील क्रमाने निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पहा, कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, शासन निर्णय पहा। यामधला पहिला पॉईंट आहे, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। तर यामध्ये स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे। 15/4/2025 पासून आता फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे। आता ज्याचं इथे फार्मर आय डी नसेल तर यामध्ये बऱ्याच शेतकरी योजनेपासून इथे अपात्र असणार आहे, वंचित असणार आहे। तर यामध्ये पहा, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, तर या योजनेचा तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर तुमची फार्मर आय डी काढून घ्या। यामध्ये स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे। पुढे पहा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी। तर पहा, यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की जे आता तुम्ही कोणत्याही योजनेचा फायदा घेत असाल तर त्यामध्ये आता एक ऑप्शन येणार आहे फार्मर आय डी। तर तो फार्मर आय डी ऑप्शन आले की तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे, तरच तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल, असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। तर पुढे पहा, शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, जिओ रेफरन्स पॅरेसेल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS हा कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रिस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वय करावी। तर यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे। तर पुढचा पॉईंट पहा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। ह्यासाठी ग्राम कृषी विभागी समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेशी मदत घ्यावी। तर पहा, तुमची फार्मर आय डी अद्याप बनलेली नसेल तर लवकरात लवकर तुमची फार्मर आय डी काढून घ्या। CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेशी मदत घ्यावी असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। तर पुढे पहा, पाचवा पॉईंट, शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्यास आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। तर यामध्ये स्पष्ट अशी माहिती
फार्मर आय डीविषयी दिलेली आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.